एकलव्य मित्रमंडळाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। गेल्या 4 वर्षांपासून या मंडळाच्या वतीने आदिवासी दिनानिमित्त भव्य शोभायात्रेचे आयोजन केले जाते। यावर्षीही या परंपरेला अनुसरून भव्य आणि देखण्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले। या शोभायात्रेत क्रांतिकारकांचे पोर्ट्रेट मिरवणुकीत प्रदर्शित करण्यात आले, तर आदिवासी समाजाच्या परंपरागत सांस्कृतिक कलेचेही भव्य सादरीकरण करण्यात आले। शोभायात्रेची सुरुवात एकलव्य नगर येथून झाली व शिवाजीवाडी, भारतनगर, विजयनगर, म्हाडा कॉलनी मार्गे ही मिरवणूक काढण्यात आली। विविध पारंपरिक वेशभूषेत सजलेले महिला, पुरुष, पारंपरिक वाद्यांचे गजर व सांस्कृतिक नृत्य यामुळे संपूर्ण परिसर जल्लोषमय झाला। आदिवासी समाज हा भारतातील सर्वात प्राचीन व मूळ रहिवासी घटक मानला जातो। या समाजाची सांस्कृतिक परंपरा, भाषा, लोककला व नैसर्गिक साधन संपत्तीशी असलेले घट्ट नाते हे विशेषत्वाने ओळखले जाते। महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, पालघर, नंदुरबार, गडचिरोली अशा भागांमध्ये आदिवासींची मोठ्या प्रमाणावर वस्ती आहे। जागतिक आदिवासी दिन हा केवळ साजरा करण्याचा दिवस नसून आदिवासी समाजाच्या हक्कांचे, वारशाचे आणि अस्तित्वाचे स्मरण करण्याचा दिवस आहे। या भव्य शोभायात्रेद्वारे एकलव्य मित्रमंडळाने आदिवासी समाजाचा अभिमान, संस्कृती आणि इतिहास जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला। स्थानिक नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते आणि युवा वर्गाचा या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद लाभला आहे। सर्वांना मानाचा जय आदिवासी। मी निकिता विष्णू भोये। एकलव्य नगर मित्रमंडळ हे आमच्या आदिवासी संस्कृतीची चांगली परंपरा आहे, कारण आम्ही सगळ्या आदिवासी कन्या मस्त आदिवासी लूक घालतो। सगळ्या पारंपरिक सगळ्या वस्तू तुम्ही बघू शकताय की आमची संस्कृती दाखवतो। सगळे आम्हाला सगळं प्रस्तुत करता, सगळं व्यवस्थित होतं आणि आमच्या एकलव्य नगर मित्रमंडळाचे सगळं कार्य सर्व व्यवस्थित सहकार्य करतात आणि सगळं व्यवस्थित सहकार्य होतं। थँक्यू। सर्वांना जय आदिवासी। दरवर्षीप्रमाणे आपल्या एकलव्य नगर मित्रमंडळाच्या वतीने आपण येथे जागतिक आदिवासी दिन साजरा करणार आहोत। आपली शोभायात्रा निघते। आदिवासी परंपरेच्या वेशभूषा, आदिवासींचे, क्रांतिकारांचे देखावे आणि सर्व समाज बांधव आम्ही सर्व मिळून आपली मिरवणूक काढतो। एकलव्य नगर असो, भारतनगर असो, शिवाजीवाडी असो, प्लस झालं विनयनगर असो, इथे म्हाडा कॉलनी, इथे सर्वीकडे आम्ही फिरतो आणि एक जल्लोष असतो समाजाचा। त्या जल्लोषामध्ये सगळे समाज मिळून आम्ही एक मोठा चांगल्या प्रकारे कार्यक्रम साजरा करतो। मी विशाल माळेकर, आदिवासी संघर्ष समिती अध्यक्ष, आणि आमचे सुरेश अण्णा भोये हे एकलव्य नगरचे अध्यक्ष आहे, ते बोलतील। आदिवासी सर्वांना जागतिक आदिवासी दिनानिमित्त आम्ही 4 वर्षापासून भव्य ही मिरवणूक व शोभायात्रा काढतो। याच्यामध्ये मला माझ्या एकलव्य नगर मित्रमंडळाचा आणि संघर्ष समितीचा विशाल अण्णा माळेकर यांचा मला फुल सपोर्ट असतो। आदिवासी संघर्ष समिती आमची मिरवणूक ही एकलव्य नगर मित्रमंडळ येथून निघती व शिवाजीवाडी, भारतनगर, नरहरे हॉस्पिटल, शर्मा मंगल कार्यालय, विघ्न हर्ता गणपती इकडनं परत एकलव्य नगरमध्ये येऊन आम्ही काही समाप्त करतो आणि अन्न भोजनाचा कार्यक्रम ठेवतो। अशी शोभायात्रा दरवर्षी तुमच्या आशीर्वादाने आम्हाला लाभो आणि तुम्ही या मिरवणूकमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी हो, हेच आमची प्रार्थना। सर्व एकलव्य नगर मित्रमंडळाकडून तुम्हाला हीच प्रार्थना करतो। जय आदिवासी, जय आदिवासी।